अहो, उद्धव गटाचे सर्व खासदारच काय, आमदार काय, हे सर्व आमच्या संपर्कात असतात. पहिल्यापासून आहेत, निवडणूक झाले तेव्हापासून आहेत. परंतु हे ऑपरेशन टायगर केव्हा करायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. म्हणून योग्य वेळेला तो निर्णय घेईल. उद्धव साहेबांकडचे जे खासदार आमदार आहेत त्याचं मूळ कारण तेच आहे, जो आम्ही उठाव केला होता ना, हे कुणाला भेटत नाहीत, कोणाला बोलत नाहीत, काय त्याच्या अडचणी समजून घेत नाहीत. यामुळं आता त्या पक्षामध्ये राहण्याची मानसिकता कोणत्याही खासदार आमदाराची नाहीये आणि त्यांना सगळ्यात जवळचे आणि आपल्याशी वाटणारे फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत. म्हणून हे ऑपरेशन ज्याला तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणून जे नाव दिलेलं आहे, याचा प्रत्यय तुम्हाला तर या महिनाभरात येईल. पण निधी वाटपावर पुन्हा एक प्रश्न फक्त निधी वाटप झाला आहे त्याच्यामध्ये कामरा का काय तो कामरा, त्याला जी काही मस्ती आहे महाराष्ट्रात येऊन इथलच्या नेत्याची बदनामी करायची, त्याचे मला वाटतं आता दिवस भरत आलेले आहेत. त्यांची आता ही सुनावणी चालू आहे. नक्की त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आहे त्या अध्यक्ष घेतीलच. परंतु अशी मस्ती महाराष्ट्रात खपून घेणार नाही. तुमचा व्यवसाय काय आहे किंवा तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ कुठेही कुणावरही कशाही पद्धतीची टीका करणं हे मला वाटतं घटनेच्या विरोधात आहे आणि स्वातंत्र्याच्या सुद्धा विरोधात आहे. म्हणून त्याला गाणं असं म्हटलेलं आहे, एकनाथ शिंदेवरचं गाणं केलं त्याला व्यावसायिक गाणं असं समितीसमोर असं व्यावसायिक गाणं तर तुझ्यावर करणं, स्वतःवर, तुझ्या कुणी आणखीन जवळचं असेल त्याच्यावर कर. तुम्ही व्यावसायिकाच्या नावावर जर तुम्हाला इतरांची बदनामी करायचं काय ठेका घेतलंय काय? आणि म्हणून त्याला त्याची जागा ही महाराष्ट्रात निश्चित आम्ही दाखवू. महायुतीमध्ये असताना महायुतीला तो झुकतं माप तर द्यावं लागेल ना. जो सत्तेमध्ये राहतो तो झुकतं माप घेणारच. त्यात काय गैर आहे? तुमच्याकडे जेव्हा सत्ता होती त्या टायमाला आपण कुणाला दिला का? म्हणून जेव्हा आपली बारी असते त्या टायमाला सर्व माफ आणि दुसऱ्याच्या टायमाला हे काढणं हे गैर आहे. आणि तरी आम्ही विरोधकांना सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये काम करायला निधी देत असतो. हा सगळीकडचा अनुभव त्यांनी एकदा घ्यावा. आणि जेव्हा आपण मुख्यमंत्री होता त्या टायमाला साधी सही सुद्धा पत्रावर करत नव्हतात, याची सुद्धा आठवण त्यांनी केली.